आज मस्साजोग येथे घडलेल्या बीड जिल्ह्यातील जे सरपंच हत्याकांड झालं त्याबद्दल महत्त्वाची तपास यंत्रणेच्या दृष्टीनेही आणि जे सरकारची भूमिका आहे त्यामध्येही एक आपल्याला नवीन बातमी हातात येत आहे. त्यामध्ये प्रकर्षाने जाणून येतंय विजय शिवतारे जे आमदार आहेत, शिंदे गटाचे ते आमदार आहेत, त्यांनी मस्साजोग येथे भेट दिली आणि त्यानंतर जिथल्या स्थानिक लोकांशी चर्चा करून आणि त्यांनी आज आपलं मत मांडलं. त्यामध्ये त्यांनी बहुतांशी देवेंद्र फडणवीस आणि जी सरकारची भूमिका आहे याच्यावरती आपलं म्हणणं मांडलेलं आहे. त्यांच्या म्हणण्यातनं खूप अर्थ निघताय की सरकार या गोष्टीबद्दल किती गांभीर्याने घेतंय ह्या प्रकरणाबद्दल. आणि त्यांची जी तळमळ दिसत होती की जे स्थानिक लोक काय बोलताय, मीडियापेक्षा वेगळी गोष्ट, मीडिया काही बोलेल, वरचे लोक काही बोलतील, म्हणजे जे कधी बीडमध्ये परळीमध्ये नाही आहेत पण तिथल्या लोकांशी संवाद साधल्यानंतर ते जे बोलत होते ते खरंच खूप म्हणजे हिमतीचं त्यांनी बोललेलं आहे. जसे सुरेश अण्णा बोलत होते, धस बोलत होते, त्या पद्धतीने विजय शिवतारे यांनी आपलं परखडपणे मत मांडलं. काय आहे त्या मतामागे आणि त्याचा काय अर्थ निघतो हे जाणून घेऊया आपण या व्हिडिओमधनं. त्याचाच आढावा घेतोय आपण या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्ही पहिलं व्यक्त व्हा, कारण तुम्हाला काय वाटतंय, जेवढ्यापर्यंत हा व्हिडिओ जातोय त्यांनी कमेंट करून आपलं मत व्यक्त करा. त्याशिवाय ह्या गोष्टी किंवा बाकीच्या जे विचार आहेत लोकांचे, जनभावना काय आहे ते कळत नाही आणि त्या पद्धतीने पुढं घेऊन जाणंही तितकंसं अवघड ठरतं. विजय शिवतारे यांनी जेव्हा आज गेले, त्यांनी आपलं तिथल्या लोकांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हेच सांगितलं की परिस्थिती अतिशय भयावह आहे परळीमध्ये. मेजरली राख माफिया असतील, त्यांचे वाळू किंवा अवैध धंदे करणारे, आणि त्यांनी हे सर्व सांगताना वाल्मिक कराड जे मकोका त्यांना लागला नाही हे सांगण्यात आलेलं आहे. त्या पद्धतीनेही फडणवीस आणि सरकारवर टीका होतीये. मनोज जरांगे साहेबांनी तर एवढंही सांगितलंय की जर एकही आरोपी बाहेर आला तर त्यावेळेस नक्की पूर्ण राज्य बंद पाडू. सो ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना विजय शिवतारे हे सत्तेतलीच आमदार आहेत, त्यांनीही हेच सांगितलंय की परिस्थिती खूप भयावह आहे. इथे जर तुम्ही म्हणजे मी लोकांशी बोललो, लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, लोक दबले जात आहेत. फक्त एक सर्कल आहे, त्या सर्कलमध्ये सगळं गोष्टी फिरतायत. म्हणजे जो सामान्य माणूस आहे त्याला बाजू कुठे मांडायची तेही कळत नाहीये, म्हणजे कळायला चान्स नाहीये. आणि प्रशासकीय मेनली त्यांचा फोकस हा होता की प्रशासकीय यंत्रणा जी आहे ती वर्ण चेंज केली आहे. नवनीत कमावत हे नवीन SP जॉईन झालेत, फडणवीसांनी त्यांची बदली केली, परंतु जे खालचे लोक आहेत त्यांनाही त्याच पद्धतीने ते प्रशासकीय अधिकारी आहे यांची चौकशी करून त्यांची हिस्ट्री बघून म्हणजे त्यांनाही चेंज केलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं. आणि त्यानंतर त्यांच्या बोलण्यातनं एक वेगळा त्यांनी हिंट दिला. मेजरली त्यांनी बोललंय की नक्षलवाद जो म्हणजे संपूर्ण भारतामध्ये एक लागलेली कीड आपण जी म्हणतोय ती आहे, पण त्यांनी त्याचा दाखला देताना सांगितलं की 1967 साली पश्चिम बंगालमधलं जे नक्षलवाडी हे गाव होतं तिथूनच त्यांना नक्षलवाद हा पसरला, नाव पडलं. तर त्या तिथल्या ज्या नक्षलवादीमध्ये झालं होतं तशीच काहीशी गोष्ट बीडमध्ये मेजरली परळीमध्ये घडता कामा नये, कारण जनसामान्यांचं कुणी ऐकायला तयार नाहीये. प्रशासकीय आणि 2-3 जे लोक आहेत म्हणजे त्यांनी प्रशासनाला हाताशी धरून ज्या गोष्टी चालू केलेल्या आहेत त्याचीच सुरुवात 1967 साली नक्षलवाद्यांनी केली होती आणि त्याच्यातनं नक्षलवाद उभा राहिला. या सर्व गोष्टी ते बोलत असताना त्यांनी प्रकरणी राजकारणाचंही सांगितलं की राजकीय लोक सपोर्ट करतात असं नाहीये, परंतु त्यांना हे घेण्यासाठी, अभय घेण्यासाठी ह्या अशा लोकांशी ते जवळीक साधतात, पण अशा लोकांना ते प्रखर्षाने पूर्ण सांगत नाही. आणि त्यांनी अजितदादांनाही टार्गेट करताना किंवा आवाज देताना सांगितलंय की तुम्ही आहे त्याला शिक्षा करा आणि खोडाला शिक्षा करा, फांद्या कापून काही होणार नाहीये. सो हे सगळं बघून त्यांनी प्रकर्षाने सांगितलंय की मी एकनाथ शिंदे यांच्याशी बोलाल. आणि त्यांनी धर्मवीर पिक्चरचाही एक दाखला दिला की जरी आरोपी सुटला तरी त्याला
तुम्ही बघितला आहे का? म्हणजे तो बघा, तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून दाखवा. सो सगळ्या गोष्टी आहेत. फडणवीस चाणक्य आहेत, चांगलं व्यक्तिमत्व आहे, स्वतः ते वकील आहेत. सो सगळ्या लिंक ते बघून कायद्याच्या तर नक्कीच लास्टचा माणूस या गँगचा संपेपर्यंत ते कार्यवाही करतील अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे. तुम्हाला काय वाटतंय? हे जे विजय शिवतारे यांनी आज जे तिथं ग्राउंड जाऊन जेव्हा माणूस बोलतो लोकांशी, त्यावेळेस त्याचे अपसूक हेच शब्द निघत आहेत. सो फडणवीस साहेब असू द्या किंवा राज्यातले जे कोणी मंत्री अजूनही मस्साजोग बीड परळीत गेलेले नाही आहेत, त्यांनी जाऊन तिथल्या लोकांशी संवाद साधून मग त्यांनी माध्यमांशी बोलावं, म्हणजे तिथला जो ऍक्च्युअल प्रकार आहे तो तुम्हाला कळेल. हे स्पष्ट होतंय. कारण जे जे लोक गेले तिथं बोलले लोकांशी, त्या लोकांच्या भावना, जनभावना ज्यावेळेस ग्राउंड लेवलवर लोक कॅप्चर करतात, त्यानंतर विजय शिवतारे सारखे आणि जे सर्वपक्षीय आमदार आहेत बीड जिल्ह्यातले, हे जे बोलतायत त्यामध्ये तथ्य आहे असं जाणवतं. आणि मेनली विजय शिवतारे यांनी प्रशासनावरतीच थोडं काम करण्याची गरज आहे असं सुचवलं. तुम्हाला काय वाटतंय? विजय शिवतारे जे शिवसेनेचे नेते आहेत ते जे बोललेत त्यामध्ये किती तथ्य आहे ते तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. आणि तुमचा बीड जिल्ह्याबद्दल जर कधी काही संपर्क आला असेल तर काय अनुभव आहे तेही नक्की कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.